यार, ही किती स्लो खाते. तुमच्यापैकी अनेक जणांनी हे ऐकलेलं असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, ही ऍक्च्युअली चांगली गोष्ट आहे? वेल, 2 स्टडीज आहेत ज्यामध्ये फास्ट खाणारे आणि स्लो खाणाऱ्या लोकांना कम्पेअर केलं गेलं. पहिली स्टडी आहे जापानमधली. यात त्यांना दिसलं की जे स्लो खाणारे लोक आहेत त्यांचं वजन लवकर वाढत नाही. ते ओव्हरवेट व्हायचे चान्सेस कमी असतात. तसंच त्यांचा बीएमआय मेंटेन राहतो आणि वेस्ट सर्कम्फरन्स म्हणजे ही जी जागा आहे इथे फॅट डिपॉझिशन जास्त होत नाही. म्हणून तुम्ही जर वजन कमी करणाऱ्या लोकांमध्ये असाल तर तुमच्या त्या जर्नीमध्ये स्लो खाणंही इन्क्लूड करा. दुसरी स्टडी आहे अमेरिकन हार्ट असोसिएशनची. यांना दिसलं की जे स्लो खाणारे लोक आहेत त्यांच्यात 11% कमी चान्सेस असतात मेटाबॉलिक सिंड्रोम डेव्हलप व्हायचे. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय? जसं बीपी वाढणं, शुगर वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, वजन वाढणं इत्यादी. तसं स्लो खाणाऱ्या लोकांमध्ये ऍसिडिटी तसं डायजेशन रिलेटेड जे इश्यू आहेत तेही कमी येतात. वेल, हे आपल्यासाठी नवीन नाहीये, कारण आपली आई आणि आजी आपल्याला हेच सांगायचे की एक घास 32 वेळा चावून खा. हे रिझल्ट सगळ्यांमध्येच दिसतील असंही नाहीये, पण तरी तुम्ही जर फास्ट खाणारे असाल तर तुमचा स्पीड थोडा कमी करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. आणि तुम्ही जर स्लो खाणारे असाल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येतात ते कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका.